वेळा कुठेही अडचण नाही आली. आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली, जी काही पूर्ण यादी दिलेली भेटीगाठीची, आम्ही सगळी सबमिट केली होती आणि तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता. परंतु असं नाही की काही लपून ठेवायला लागतं. पण गंमत अशी झालेली आहे, धक्कादायक गोष्ट ही आहे, केंद्रात पण सरकार भाजपचंच असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे, ह्या 50 लोकांमधून मला वाटतं नुसतं 10 लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे. मूळ प्रश्न हाच आहे, तेवढे 50 लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून, तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे? ती परवानगी MEAला माहिती आहे का? मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का? त्यांना जर माहिती असेल तर आनंद, त्यांनी परवानगी क्लिअरन्स लागतो दिला आहे की नाही हा एक प्रश्न आहे. दुसरं म्हणजे फायनान्स मिनिस्ट्रीने दिलं आहे की नाही. कारण यावेळी ठीक आहे, माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाहीये. माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्यांना इन्स्ट्रक्शन गेली की 20 कोटीच्या वर खर्च दाखवू नये, असं सगळं आहे. आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे. 50 लोक आणि 50 लोक कोण आहेत? ह्याच्यात आपण पाहिलं असेल, मुख्यमंत्री आहेत, उद्योगमंत्री आहेत, एक खासदार आहेत. त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाहीये. त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे? राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहे? एक माजी खासदार देखील चालेत. म्हणजे मला वाटतं ऑफर अशी आहे हल्ली, मागच्या वेळी जेव्हा तुम्ही गद्दारी केली होती तुम्हाला नुसतं इकडे नेलं होतं. आता जर तुम्ही गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डायव्हर्सला देणार आहेत. बघा तुम्हाला कोणाला जायचंय का? हे सगळं असताना वातावरण एवढं कडूळ झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये. म्हणजे आपण पाहता एका बाजूला महाराष्ट्रामध्ये साधी उद्घाटन असं करायची असतील, साठी आपल्याला 3 महिने थांबायला लागलं. आपल्याला दिघा रेल्वे स्टेशनसाठी 8 महिने थांबायला लागलं तयार असून. उरण लाईनसाठी देखील 6-7 महिने थांबायला लागलेलं आहे. पुण्याचं एअरपोर्टचं जे नवीन टर्मिनल आहे 4 महिने तयार होऊन तसंच तसं पडलेलं आहे, लोकांसाठी अजून उघडलेलं नाही. हे सगळं एका बाजूला असताना मुख्यमंत्री नाही, महाराष्ट्रात नाही, परदेशी दौऱ्यावर जात असताना जिथे तुम्हाला 5 की 6 लोक जाऊ शकता आणि MOU सही करू शकता, तिथे एवढी लोक कशाला? 6 लोक चाललेली आहेत. महाप्रीट नावाची एक संस्था, त्याच्यातून 6 की 7 लोक चाललेले आहेत. MSRDC मधून मला वाटतं 3 की 4